लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यात तुफान वादळ, वारा, रिमझिम पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली, विद्युत ताराही तुटल्या। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात तुफान वादळ वारा व रिमझिम पाऊस, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला। फुलंब्री तालुक्यात मागील 3 दिवसापासून दुपारपर्यंत कडक ऊन पडत आहे व नंतर आकाशात अचानक ढग दाटून येतात। अशाच प्रकारे दिनांक 12 मे रोजी संध्याकाळी आकाशात ढग दाटून आले व मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। तसेच पावसाबरोबर तुफान वादळ वारा सुटला। यामुळे तालुक्यातील डोंगरगाव, कवाड, पिंपळगाव, गांगदेव, रांजणगाव, जातेगाव, धामणगाव व इतर अनेक गावातील आणि जंगलातील रहिवाशांच्या घरांचे पत्रे उडाले, पडझड झाली। आंबे, लिंब, निलगिरी, जाम अशी अनेक प्रकारची हजारो झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडे विद्युत खांबावर, तारांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला। वीज कर्मचारी व शेतकरी यांनी मिळून 24 तास काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। पिंपळगाव, गांगदेव येथील जिल्हा परिषद शाळेवरची पत्रे उडून मोठे नुकसान झाले। दिनांक 13 मे रोजी मतदानाच्या दिवशी दुपारी सुद्धा रिमझिम पाऊस पडत होता। या अवकाळी बेमोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सध्या गडबड करून पडणारा अवकाळी पाऊस पावसाळ्यात आकाशाकडे बघायला लावतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।